नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इडियम्स बेस्ड पी-वाय-क्यू पाहणार आहोत. याआधीही मी एक पी-वाय-क्यूवर लेक्चर घेतलेला आहे. जर तो लेक्चर तुम्ही बघितलेला नसेल, तर तो तुम्ही नक्की बघा. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण असे इडियम्स पाहणार आहोत, जे आधी परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि पुन्हा येण्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा. चला तर मग आजचं आपण लेक्चर सुरू करूयात इडियम्सचे पी-वाय-क्यू. ओके, तर आपला पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हा जो इडियम दिलेला आहे आपल्या पुढे, त्याचा काय करायचं आहे आपल्याला मीनिंग शोधायचा आहे, की मीनिंग काय होईल ह्या इडियमचा. ओके, तर मग आपण इडियम आता बघूया. चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक. आता चिप ऑफ द ओल्ड ब्लॉकचा अर्थ असा होतो, की आता आपण शब्दशः अर्थ बघूयात. आता ओल्ड ब्लॉक म्हणजे हे बघा, इथे पिक्चरमध्ये एक ब्लॉक आहे. ब्लॉक म्हणजे असं एक तुकडा कशाचा तरी, ठीक आहे. तर ओल्ड ब्लॉकचा तुकडा, आता मला सांगा, हा एक ब्लॉक आहे आणि त्याचा जो हा छोटा तुकडा आहे, तो सेम त्याच्यासारखाच असेल ना? म्हणजे कलरनी वगैरे सेम त्याच्यासारखा असेल, ठीक आहे. तर चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक या इडियमचा अर्थ असा होतो, की पर्सनॅलिटी रिसेम्बलिंग देअर पॅरेंट, म्हणजे पालकांसारखीच स्वभाव किंवा व्यक्तिमत्व असणे. म्हणजे जसे त्यांचे पालक आहे, जसे त्या व्यक्तीचे पालक पालक आहे, तसाच तो व्यक्ती आहे. लाईक फादर लाईक सन, म्हणजे बाबांसारखा तो मुलगा आहे किंवा मम्मीसारखी ती मुलगी आहे किंवा तिचे जे पालक आहे त्या मुलीचे, त्या पालकांसारखी तिच्यामध्ये त्यांचा स्वभाव, ते व्यक्तिमत्व सगळं त्या मुलीमध्ये आहे किंवा त्या मुलामध्ये आहे. तर चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक या इडियमचा अर्थ असा होतो, की जसे पालक आहेत, त्यांच्यासारखे त्यांची मुलं आहेत. ठीक आहे. सो दुसरा प्रश्न बघूयात आपण. तर दुसरा प्रश्न असा आहे, की इन द गिवन क्वेश्चन इडियम प्रोवर्ब पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइन. चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिट्यूट दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स मेकिंग इट मीनिंगफुली करेक्ट. इफ द इडियम इज यूज्ड करेक्टली, चूज नो करेक्शन रिक्वायर्ड ॲज युअर आन्सर. ठीक आहे. एवढं वाचायची गरज नाहीये. आपण वरवरही बघितलं तरी आपल्याला समजतं, की काय दिलं इथे. इथे एक अंडरलाईन केलेला इडियम आहे, तो आपल्याला बघायचा आहे, की तो बरोबर आहे की नाही. त्या सेंटेन्समध्ये वापरलेला आहे, तो बरोबर आहे की नाही. ठीक आहे. आणि जर तो बरोबर असेल, तर नो करेक्शन रिक्वायर्ड ह्या आन्सरला काय करायचं आहे, टिक मार्क करायचा. ओके. तर आता प्रश्न बघूयात, की काय आहे. आय विल ऑल्वेज चूज माय फॅमिली ओव्हर माय फ्रेंड्स. आफ्टर ऑल ब्लड इज थिकर दॅन वॉटर. म्हणजे याचा अर्थ असा होतो, की मी नेहमी माझ्या फॅमिलीला नेहमी चूज करते. माझ्या फ्रेंड्स ला जर कंपेअर केलं, म्हणजे मी फॅमिली आणि फ्रेंड्स दोघांमधून नेहमी फॅमिलीला चूज करते. का बरं? कारण ब्लड इज थिकर दॅन वॉटर, म्हणजे जे आपलं रक्ताचं नातं असते ते जास्त काय असते? रक्ताचं नातं जास्त काय म्हणू शकतो, की खोलवर असते, की नेहमी जर काही प्रॉब्लेम आले, तर आपल्या रक्ताचे जे नाते आहे ते कामात येतात. ठीक आहे. जसं काही झालं तर आपले आई-बाबा, आपले भाऊ-बहीण हेच आपल्या कामी येतात. रॅदर दॅन दुसरे कोणते लोक किंवा व्यक्ती. ठीक आहे. तर या इडियमचा अर्थ असा होतो, की ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे काय? की आपले जे नातेवाईक आहे, जे आपले रक्ताचे नाते आहे, ते जास्त महत्त्वाचे असतात किंवा ते नेहमी आपल्या कामात येतात. ओके. तर हा जो इडियम आहे, हा वाक्यामध्ये बरोबर वापरलेला आहे. तर आपण इथे काय टिक करू? नो करेक्शन रिक्वायर्ड. याच्यामध्ये कोणत्याही करेक्शनची गरज नाहीये. ठीक आहे. हे बघा, ब्लड इज नथिंग बट वॉटर याचा काही अर्थ नाहीये. व्हॉट मेक वॉटर मेक्स ब्लड थिकर, म्हणजे पाणी काय करतो, की रक्ताला जास्त गाढ करतो, याचा अर्थ असा होतो, हेही नाहीये. ठीक आहे. ब्लड इज थिन इन वॉटर, रक्त पाण्यामध्ये काय होतं, पातळ होतं. ठीक आहे. तर हे काय आहे? नो करेक्शन रिक्वायर्ड त्याचं उत्तर आहे. आता नेक्स्ट इडियम बघूयात, म्हणजे नेक्स्ट प्रश्न बघूया. तर नेक्स्ट प्रश्न असा आहे, की इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्हज, सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द इडियम फ्रेज. म्हणजे इथे आपल्याला एक इडियम दिलेला आहे. त्याचं आपल्याला काय करायचं आहे? मीनिंग काय असू शकते हे आपल्याला शोधून काढायचं आहे. ठीक आहे. आता इडियम असा आहे, की जम्प ऑन द बँडवॅगन. ठीक आहे. आता बँडवॅगन म्हणजे गर्दी होते. ठीक आहे. आता गर्दीमध्ये तो व्यक्ती काय करताय? जंप करत जंप म्हणजे उडी मारणे. ओके. आता तो व्यक्ती गर्दीमध्ये उडी मारत आहे. म्हणजे त्या गर्दीमध्ये तो काय होत आहे? सहभागी होत आहे. ठीक आहे. म्हणजे या इडियमचा अर्थ असा होतो, की आपण कोणत्याही गोष्टीमध्ये, कोणत्याही
गर्दीमध्ये आपण सहभागी होत आहोत. कारण बाकीची गर्दी त्या गोष्टीमध्ये सहभागी आहे म्हणून. असं नाही की आपला एक आवड आहे त्या गर्दीमध्ये मिक्स होण्याचं नाही. कारण ती गर्दी त्या गोष्टीला फॉलो करत आहे. ती गर्दी त्या गोष्टीमध्ये सहभागी आहे म्हणून आपण काय बिना विचार केल्याने त्या गर्दीमध्ये सहभागी होत आहोत. तर त्याचं उत्तर असं आहे की टू टू जॉइन इन अ पॉप्युलर ॲक्टिव्हिटी. त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी. म्हणजे कोणतीही पॉप्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय करत आहोत? सहभागी होत आहोत. म्हणजे जंप ऑन दी बँडवॅगन. मी हा इडियम माझ्या लेक्चरमध्ये पण घेतलाय. तेव्हा मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिला होता, की आजकाल सगळ्यांजवळ काय आहे? स्मार्टफोन आहे. iPhoneचं एक्झाम्पल घेतलं होतं. आता सगळ्यांजवळ iPhone आहे म्हणून आपणही घ्यायचा. का बरं? कारण ती जास्त तर क्राउड काय करत आहे? iPhoneच घेत आहे. ठीक आहे. तर काय करताय तो व्यक्ती? जंप ऑन द बँडवॅगन. ओके. आता चौथा प्रश्न बघूयात. आपला चौथा प्रश्न आहे की इन द गिवन क्वेश्चन, idiom proverb, part of the sentence is underlined. Choose the option that can correctly substitute that part of the sentence, making it meaningfully. म्हणजे काय केलंय ह्या सेंटेन्समध्ये आपल्याला एक इडियम दिलेला आहे. आपल्याला तो शोधायचा आहे, की तो बरोबर तऱ्हेने काय वापरला गेला आहे की नाही. ठीक आहे. आता बघूयात आपण काय आहे सेंटेन्स. माय ट्रिप टू मनाली वॉज अन एडव्हेंचरस ट्रिप, बट आय डिडंट गो द होल 9 यार्ड्स. बघा, इथे काय म्हणू शकतो, इथे क्वेशन सेटरनी एक मिस्टेक केली आहे. क्वेशन सेटरनी इथे होलची स्पेलिंग जी आहे, हा होल म्हणजे होते HOLE होल. हा होल म्हणजे होते खड्डा किंवा छिद्र. ठीक आहे. आणि या इडियममध्ये त्या वाक्याचा अर्थ असा आहे, की माझी ट्रिप काय आहे, ती खूप एडव्हेंचरस होती, खूप साहसी ट्रिप होती. पण मी काय केली, बट आय डिडंट गो द होल 9 यार्ड्स, म्हणजे मी ते पूर्ण करू शकली नाही. तर मला सांगा, होल म्हणजे छिद्र होते, तर हा इडियम काय आहे? रॉंग आहे. तर पूर्णचा अर्थ होतो WHOLE होल. होल म्हणजे पूर्ण. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, द होल 9 यार्ड्स. ठीक आहे. तर ह्या इडियमचा अर्थ असा होतो, की पूर्णपणे. यार्ड्स म्हणजे काय होतं? यार्ड्स म्हणजे एक जमीन म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर होल 9 यार्ड्स म्हणजे पूर्णपणे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए, द WHOLE होल 9 यार्ड्स. अशी ही बघा, ही छोटीशी मिस्टेक आहे. पण हे काय करायचं आहे आपल्याला? शोधून काढायची आहे. ओके. आता नेक्स्ट क्वेशन बघूयात. आता नेक्स्ट क्वेशन आहे, in the following question, out of the given four alternatives, select the alternative which best expresses the meaning of the idiom phrase. इथे पण आपल्याला मीनिंग शोधायचं आहे, तर इडियमचं काय आहे? ठीक आहे. तर त्याचं आता इडियम बघूयात आपण. टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. लक्ष देऊन वाचायचं आहे, की टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स म्हणजे काय करायचं आपल्याला, जे आता घोडागाडी सगळ्यांना माहिती आहे. तर घोडागाडीच्या समोर आपल्याला काय लावायचं आहे? हॉर्सला लावायचं आहे. तर मला सांगा, हे शक्य आहे का, की आपण घोडागाडीच्या समोर हॉर्सला लावू? हॉर्सच्या मागे गाडी असते. बरोबर. तर ह्या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो, की हे एक चुकीची पद्धत आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, घोड्याला आपण गाडीच्या पुढे नाही, गाडीच्या मागे नाही लावू शकत. ओके. तर त्याचं उत्तर आहे टू डू थिंग्स इन द रॉंग ऑर्डर. म्हणजे कोणतीही गोष्ट चुकीच्या प्रकारे करणे. ठीक आहे. म्हणजे टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स, कारण ते एक चुकीची पद्धत आहे. नेहमी घोडा घोडा काय असतो? समोर असतो आणि गाडी काय असते? मागे असते. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, की टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स म्हणजे कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीने करणे. ओके. आता नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. नेक्स्ट प्रश्नामध्ये पण त्यांनी काय केलेलं आहे, की एक सेंटेन्स दिला आहे आणि त्या सेंटेन्समध्ये काय आहे? अंडरलाईन केलेला इडियम आहे आणि आपल्याला तो बघायचा आहे, की तो योग्य प्रकारे वापरलेला आहे की नाही. ठीक आहे. आता प्रश्न बघूयात आपण. प्लीज डोंट शेड्यूल एनी मीटिंग फॉर टुडे. आय हॅव बिगर फ्राय फिशेस. आय हॅव बिगर फ्राय फिशेस. हा जो सेंटेन्स आहे, हा ग्रामॅटिकली पण चुकीचा दिलेला आहे. ओके. तर आपण ग्रामरनी पण याला सॉल्व्ह करू शकतो. हॅव आहे, बिगर काय आहे? बिगर एक ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. तर ॲडजेक्टिव्हच्या नंतर नाउन यायला पाहिजे, पण फ्राय काय आहे? वर्ब आहे. ठीक आहे. तर हा काय आहे? चुकीचा आहे. ओके. सो आपण काय करूया, आता आपण आपल्या ऑप्शन्समध्ये जाऊया. याचं ऑप्शन आहे, याचं उत्तर आहे हॅव बिगर फिश टू फ्राय. ओके. आता
हॅव बिगर फिश टू फ्राय असं होते, की फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पलनी समजूयात आपण. आता आपल्याकडे फिशेस आहे. ही एक फिश आहे, ही एक फिश आहे, हे एक फिश आहे, ही एक फिश. 4 फिशेस आहे आणि एक ही मोठी फिश आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर आपण काय करू सगळ्यात आधी ह्या मोठ्या फिशला फ्राय करू. म्हणजे सगळ्यात मोठ्या फिशला आपण फ्राय करू कधी पण. यांच्याकडे आपण तेवढं लक्ष नाही देऊ. ठीक आहे. हे इम्पोर्टंट आहे. असं नाहीये, की हे इम्पोर्टंट नाहीये. पण आपण सगळ्यात आधी काय करू ह्या मोठ्या फिशला फ्राय करू. ठीक आहे. तर ह्या इडियमचा अर्थ असा होतो, की माझे जे काम आहे, ठीक आहे, माझ्याकडे काम आहे. माझ्याकडे फॉर एक्झाम्पल 5 काम आहे आणि 5 काममधला सगळ्यात इम्पोर्टंट काम मी काय करेल, सगळ्यात पहिलं करेल. हॅव बिगर फिश टू फ्राय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काम. ठीक आहे. आता ह्या वाक्याचा अर्थ असा होतो, की माझ्या मीटिंग शेड्यूल नको करू आजपुरता, कारण माझ्याकडे काय आहे, एक दुसरं इम्पोर्टंट काम आहे. म्हणजे आय हॅव अ बिगर फिश टू फ्राय. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. नेक्स्ट इडियम बघूयात. आता नेक्स्ट इडियम सेम आहे. नेक्स्ट इडियम आपल्याला बघायचा आहे, की हा जो इडियम आहे, हा प्रॉपर वापरला गेलेला आहे की नाही, योग्य तऱ्हेने वापरला आहे की नाही, हे आपल्याला बघायचं आहे. सेंटेन्स बघूयात. इफ यू विल नॉट मेक एनी प्रोग्रेस इन धिस प्रोजेक्ट, देन यू हॅव टू मेक द ड्रॉइंग बोर्ड. आता मेक द ड्रॉइंग बोर्ड हे चुकीचं वापरलेलं आहे आणि इथे आणि मेक द ड्रॉइंग बोर्डचा अर्थ होतो, की मला ड्रॉइंग बोर्ड बनवायचा आहे. ठीक आहे. तर सेंटेन्सचा अर्थ बघूयात आपण काय आहे. इफ यू विल नॉट मेक एनी प्रोग्रेस इन धिस प्रोजेक्ट, देन यू हॅव टू मेक द ड्रॉइंग बोर्ड. म्हणजे जर तू प्रोग्रेस नाही केली ह्या प्रोजेक्टमध्ये, तर तुला काय करावं लागेल? ड्रॉइंग बोर्ड बनवावं लागेल? नाही. ठीक आहे. तर याच्यासाठी एक इडियम यूज केलेला जातो, की गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्डचा अर्थ असा होतो, की मी ते काम तर केलं, पण ते काय झालं? यशस्वी नाही झालं. तर मला काय करावं लागेल? ते काम पुन्हा सुरुवातीपासून करावं लागेल. म्हणजे काय? गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. आता ह्या अ, वाक्याला आपण कनेक्ट करून पाहूया ह्या ऑप्शनसोबत, की जर तू ह्या प्रोजेक्टमध्ये काय यशस्वी नाही झाली, तर तुला पुन्हापासून हा प्रोजेक्ट करावा लागेल. ठीक आहे. तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन सी. ओके. आता नेक्स्ट बघूयात. आपला 8वा प्रश्न आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम और फ्रेज. तर आपलं इडियम आहे ड्रॉप ऑफ अ हॅट. आता ड्रॉप ऑफ अ हॅट म्हणजे काय होतं? आता मला सांगा कोणताही व्यक्ती आहे, ह्या फोटोमध्ये जर तुम्ही बघू शकता कोणताही व्यक्ती आहे आणि त्याच्या डोक्यावरून ती काय आहे, ती कॅप काय आहे, त्याच्या डोक्यावर होती ही कॅप आणि ती पटकन खाली पडली. मला सांगा ती कॅपला याच्या डोक्यावरून पडायला किती वेळ लागेल? विदिन अ सेकंड? काही सेकंडच लागतील. ठीक आहे. तर ह्या इडियमचा अर्थ होतो, की ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट म्हणजे काही उशीर न करता पटकन. ओके. ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट म्हणजे पटकन उशीर न करता. ठीक आहे. तर या इडियमचा अर्थ असा होतो, की विदाऊट एनी डिले म्हणजे उशीर न करता. जशी हॅट कशी पटकन पडते, तसंच आपण काय याचा अर्थ असा आहे, की विदाऊट एनी डिले उशीर न करता. ओके. आता नेक्स्ट प्रश्न बघूयात. आता नेक्स्ट प्रश्न असा आहे, की सेम आपल्याला बघायचं आहे, की ह्या वाक्यामध्ये जो इडियम आहे, तो योग्य वापरलेला आहे की नाही? आता आपण वाक्य बघूया. वाक्य काय आहे? दो ही हॅड मिस्ड हिज ट्रेन. त्याची ट्रेन मिस झाली. ही रिअलाइज्ड दॅट एव्हरी सिल्वर हॅज अ क्लाउड लाइनिंग ॲज ही कुड स्पेंड सम मोर टाईम विथ हिज मदर नाऊ. ह्या सेंटेन्सचा अर्थ मी तुम्हाला सांगते. हा इथे चुकीचा वापरलेला आहे. हा जो इडियम आहे, हा चुकीचा वापरलेला आहे त्यांनी. ओके. तर याचा अर्थ असा होते, की त्याची ट्रेन तर मिस झाली. ठीक आहे, तो कुठे जात होता. पण त्याला नंतर रिअलाईज झालं, की तो ट्रेन मिस झाल्यामुळे आपल्या आईसोबत अजून टाईम स्पेंड करू शकला. आपल्या आईसोबत तो अजून थोडा वेळ काय करू शकला, घालवू शकला. कारण त्याची ट्रेन लेट झाली. आता ह्या इडियमचा अर्थ असा होतो, की भलेही कोणती गोष्ट आहे, जी काय माझ्या मते होत नाहीये, पण काय आहे, कुठे नाही कुठे एका एंडमध्ये त्या गोष्टीत काय म्हणू शकतो, की एका एंडमध्ये त्या गोष्टीचं एक चांगलं बेनिफिट भेटेल आपल्याला. ठीक आहे. म्हणजे अंधकार कितीही असला, सध्या आपल्या जीवनामध्ये अंधकार आहे. अंधकार म्हणजे आपण आता स्ट्रगल करत आहोत. आपण एक्झाम्स देत आहोत. पण कुठे ना कुठे हा अंधकार कुठे ना कुठे संपणार आहे. जेव्हा आपण काय करू, एक्झाम क्वालिफाय करू, एक्झाम पास करू. तर ह्या एक्झाम्पलवर तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, की ठीक आहे आता थोडी प्रॉब्लेम आहे, पण त्या प्रॉब्लेममध्ये काय आहे, एक चांगलं होण्याची शक्यता आहे किंवा चांगलं होते.
ठीक आहे. तर याचं उत्तर आहे एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्व्हर लाइनिंग. आता एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्व्हर लाइनिंगच्या शब्दाचा अर्थ जर बघितला, की ठीक आहे, म्हणजे काळे-काळे ढग आलेही असले तरी कुठे ना कुठे एक चांदीसारखं काय आहे, एक लाईन असते ढगामध्ये. ठीक आहे. तर याचा अर्थ की ठीक आहे, आता सध्या काळे ढग आहे, पण कुठे ना कुठे एक चांदीची लाईन आहे, ज्यामुळे आम्हाला आशा आहे की पुढे जाऊन चांगलं होईल. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूयात. 10वा प्रश्न असा आहे, की आय कॅन बेअरली रिकॉग्नाइज युअर फेस. हॅव यू कट अंडर द नाईफ? हा इडियम त्यांनी चुकीचा वापरलाय. कट अंडर द नाईफ असा कोणताच इडियम नाहीये. ठीक आहे. तर इडियम आहे गोन अंडर द नाईफ. आता गोन अंडर द नाईफ म्हणजे काय होतं? आपण वाक्यावरून समजून घेऊयात, की आय कॅन बेअरली रिकॉग्नाइज युअर फेस. म्हणजे मी तुझं जे चेहरा आहे मी ते ओळखू नाही शकली. तू काही सर्जरी केली आहे का? गोन अंडर द नाईफ म्हणजे सर्जरी केली आहे का? ओके. सो याचं ऑप्शन आहे ऑप्शन ए. सो नेक्स्ट 11वा प्रश्न बघूयात आपण. 11वा प्रश्न काय आहे, की सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम ऑर द फ्रेज. तर आपला इडियम आहे स्नग ॲज अ बग इन अ रग. आता स्नग म्हणजे काय होतं? स्नग म्हणजे होतं आराम, रिलॅक्स, कम्फर्ट. ओके. बग म्हणजे होतं किडा, एखादी किडा आहे. ओके. आणि रग म्हणजे होतं चादर, ब्लँकेट, बेडशीट. ओके. तर या इडियमचा अर्थ असा होतो, की असा एक किडा जो ब्लँकेटमध्ये निवांत कम्फर्टेबली आराम करत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. सो याचं उत्तर आहे ऑप्शन ए, व्हेरी कोझी अँड कम्फर्टेबल. तर आपला प्रश्न बघूयात काय आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम और फ्रेज. तर आपला 11वा प्रश्न असा आहे, की स्नग ॲज अ बग इन अ रग. आता आपण शब्दाचा अर्थ जर बघितला तर स्नग म्हणजे होतं कम्फर्टेबल. ठीक आहे. रिलॅक्स आहे तो व्यक्ती. ठीक आहे. तर स्नग म्हणजे होतं रिलॅक्स आणि बग म्हणजे होतं किडा. ठीक आहे. रग म्हणजे होतं ब्लँकेट. ओके. तर याला आपण असं समजू शकतो, की असा एक किडा आहे, जो काय ब्लँकेट म्हणजे निवांत कम्फर्टेबली आहे. कम्फर्टेबली झोपलेला आहे. हे बघा तुम्ही पिक्चरमध्ये पण बघू शकता. ठीक आहे. तर या इडियमचा अर्थ असा होतो, की असा व्यक्ती जो खूप कम्फर्टेबल आहे, खूप रिलॅक्स आहे, खूप कोझी आहे. कोझी म्हणजे सुद्धा कम्फर्टेबल होतं. ठीक आहे. तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन ए, व्हेरी कोझी अँड कम्फर्टेबल. ओके. सो स्नग ॲज अ बग इन अ रग ह्या इडियमचा अर्थ असा होतो, व्हेरी कोझी अँड कम्फर्टेबल. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचा लेक्चर आवडलेला असेल आणि तुम्ही या लेक्चरचे नोट्सही बनवलेले असतील. त्या नोट्सची रिव्हिजन करा. कारण हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण हे एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी घेतलेले आहेत. जसे तसे तुमच्या एक्झाममध्ये विचारले होते तसेच. ठीक आहे. सो तुम्हाला ह्या लेक्चरचे PDF नोट्ससुद्धा भेटून जातील. हा जो आमचा टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास, याला तुम्ही जॉइन करा. या चॅनलवर तुम्हाला या लेक्चरचे नोट्ससुद्धा मिळून जातील. सो थँक यू सो मच. कीप लर्निंग, कीप गोइंग.